मी मॅट्रिक्सच्या इव्हेंटसाठी बाहेर आलेली आहे. बाहेर म्हणजे मकावमध्ये आहे मी सध्या. आणि आपण आत्ता तयार होतोय वेलकम पार्टीसाठी. तर एक असा विंटेज असा मला लुक क्रिएट करायचा आहे की ज्याच्यामध्ये मी एक पोल्का डॉटवाला ड्रेस घालणार आहे आणि बस. तर त्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. मकावमधली ही सर्वात आपण म्हणतो ना टॉपची प्रॉपर्टी म्हणूयात किंवा एक्सपेन्सिव्ह म्हणूयात किंवा प्रीमियम अशी प्रॉपर्टी आहे आणि जिथे आमची पूर्ण टीम थांबलेली आहे. बेसिकली ही माझी सोलो ट्रिप होती. म्हणजे मी जेव्हा ट्रिप जॉईन केली तेव्हा मी कोणाला ओळखत नव्हते. आता पूर्ण प्रवासात थोडेफार ओळखीचे फ्रेंड्स झालेत छान आणि मस्त मज्जा धमाल करत करत आम्ही सगळं करतोय. आम्ही निघालो होतो काल रात्री आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो हाँगकाँगमध्ये. पहिले 5-5.5 तासाचा तो प्रवास होता. त्यानंतर हाँगकाँगमध्ये जेवण वगैरे केलं, लंच केलं आणि मग तिथून आम्ही निघालो मकावला फेरीसाठी. आता मी कन्सील करून झालं आहे, थोडंसं स्लाइटली कन्सील केलं आहे कारण जास्त हेवी पण नाही करायचं आहे आपल्याला मेकअप. कारण भाई इथल्या ज्या बायका आहेत किंवा इवन पुरुषसुद्धा, काय स्किन आहे त्यांची, बापरे बापरे. म्हणजे क्लायमेट पण तसं आहे, असं नाही म्हणता येणार आपल्याला की अशी अचानकच झाली असेल किंवा तशीच असेल. बट इथलं क्लायमेट तसं आहे आणि मी एक नोटीस केलं आहे की इकडे स्किन केअर कल्चर आहे. कल्चर म्हणजे स्किन केअरवरती चांगला बऱ्यापैकी भर दिला जातो. आता आपण लिक्विड ब्लश यूज करतो आहे. मी जे ब्लश यूज करते ते आहे पेटल 05 जस्ट गोल्ड कंपनीचं. त्याला खूप सटल आणि छान असा पिंकिश ग्लो याने मला मिळतो. त्यामुळे गो टू ब्लश आहे माझं. आणि मी खूप घाईघाईत तयार होते कारण आमचं रिपोर्टिंग टायमिंग परत आहे. इकडनं आम्ही वेलकम पार्टीसाठी दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे. स्टे या हॉटेलमध्ये आहे पण जी वेलकम पार्टी अरेंज केलेली आहे त्याचं लोकेशन दुसरं आहे. त्यामुळे आम्हाला लॉबीत भेटायचं आहे सगळ्यांना आणि मग तिथून पुढे आम्ही जाणार आहोत. सेम ब्लश थोडंसं मी आयलिडवरती पण लावून घेतलं आहे आणि आता हे सगळं ना आपण पावडरने लॉक करूयात. यासाठी मी पावडर जी यूज करते ती यूज करते हुडा ब्युटीची. ब्रोसाठी मी जे नेहमी वापरते तेच ब्रो जेल यूज करते, नायकाचं ओ माय ब्रो. आय मेकअपसाठी आपण फक्त एक ट्रान्झिशन शेड देऊन थोडंसं त्याला एनहान्स करणार आहे, बाकी जास्त काही करणार नाही आहे. क्लीन गर्ल एस्थेटिक मेकअप लुक आपण क्रिएट करतोय. आत्ता मी जिथे बसली हे वॉशरूम आहे आणि म्हणजे बाप वॉशरूम आहे. लॅविश ज्याला म्हणतो ना आपण, रिअल लक्झरी काय आहे ती कमाल. करा हा मस्करा झाल्यानंतर आपण सेकंड कोट लावणार आहे. तोपर्यंत आपण लिपस्टिक ॲप्लिकेशन करून घेऊयात. मी जे लिप लायनर यूज केलं ते आहे बोल्ड मॅट लिप लायनर डार्क चॉकलेट 02 स्विस ब्युटीचं. थोडंसं अजून इंटेन्स करूयात आपण लोअर लॅश लाईन. आता आपण थोडंसं हायलायटर लावूयात.
एकाच ब्रशने चालले माझं सगळं. आणि हे सगळं फिक्स करण्यासाठी लॉरियल. आणि दॅट्स इट. आता थोडंसं लिप ग्लॉस वगैरे लावायचं का ते पूर्ण आउटफिट घातलं की मग आपण ठेवूयात. मी पटकन ड्रेस आणि ज्वेलरी घालून येते आणि मग तुम्हाला भेटते. आणि हा आहे आजचा फायनल लुक. हा जो ड्रेस आहे तो सवानावरनं घेतलेला आहे. हे जे शूज आहेत ते वेस्ट साईडमधनं घेतलेत आणि जी ज्वेलरी आहे इयरिंग्स किंवा हे गळ्यातलं हे लोकल मार्केटमधनं घेतलेलं आहे. आणि याच्यावरती मी आता लेअर अप करणार आहे ते जॅकेटने, ते पण घालून दाखवते. आणि हा लुक तुम्हाला नक्की कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा नवीन व्हिडिओसाठी आणि चांगल्या ट्युटोरियलसाठी पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू.